अतिवृष्टीमुळे लातूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचं पुरतं नुकसान झालेलं आहे। शेतकरी मेटाकुटीला आलाय, आर्थिक तणाव ढासळलाय आणि या सगळ्यांमध्ये आता लातूर ग्रामीणमध्ये विशेषतः मोठं नुकसान झालंय आणि या सगळ्याची पाहणी करण्यासाठी स्वतः माजी आमदार धीरज देशमुख फिरतायत। सकाळपासून आज पाहणी करताय, काय शेतकऱ्याचे प्रश्न आहेत, किती नुकसान आहे भागात? शेतकऱ्यांचं एवढंच म्हणणं आहे सरकारकडं, सरकार मायबाप आहे। अशा अडचणीच्या काळामध्ये सरकारनं आता ती जबाबदारी स्वीकारली पाहिजे। कर्जमाफी असेल, जास्तीची मदत, सोयाबीनच्या पिकाला जास्तीत जास्त मदत दिली पाहिजे। आता ऊस देखील इथं आडवा पडत चाललेला आहे, बाकीच्या फळबागात उद्ध्वस्त झालेल्या आहेत, रस्त्यांचं नुकसान आहे, गावातल्या घरांचं नुकसान आहे, प्रत्येक जनावरं वाहून चालली आहेत। ह्या सगळ्या नुकसानातून शेतकऱ्याला आधार देण्याचं काम आहे। उद्या दिवाळीचा सण आपल्या समोर आहे आणि ह्या समोर जाण्यासाठी देखील आता लोकांच्या डोळ्यात अश्रू पुसण्याचं काम सरकारनं केलं पाहिजे। एखादं विशेष अधिवेशन बोलून ओला दुष्काळ जाहीर करणं असेल, कर्जमाफी देणं असेल, केंद्र शासनाची भरीव मदत आपल्या राज्याला कशी मिळेल, पंजाब सरकार राज्यानं जर 50,000 रुपये हेक्टरी मदत जाहीर केली असावी तर